मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 16 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड रिव्ह्यू जर असा उशिरा आला बरं का, पण आजचा एपिसोड रिव्ह्यू पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की खरंच टीटीएम आपने हात कर दी असं म्हणायला हरकत नाहीये. बघा तर आज नेमकं काय काय कांड झालंय मालिकेमध्ये. सुरुवातीला आपण बघतोय की सायलीने मधुभाऊंना वचन दिलं की ती आता आश्रमाचा सांभाळ करणार. ती आनंदात असते खूप आणि साहजिक आहे प्रेक्षकांनो. मधुभाऊ नंतर सायलीच त्या आश्रमाची उत्तरदायित्व घेऊ शकणार अशी एक कॅन्डिडेट आहे असं माझं मत आहे. मधुभाऊ आता खुश होऊन म्हणतात, आता माझी लेकच आश्रम सांभाळणार म्हटल्यावर मला काळजीच नाहीये. इकडे आता काल म्हटलं होतं ना, या सचिनने एक नवीन खेळ सुरू केलाय. म्हणजे प्रेक्षकांनो, आता तुम्हाला असं वाटेल की महिपत परवडला पण हा सचिन नको. महिपत विचारतो सचिनला, काय रे बाबा दीक्षित, तुझ्या डोक्यात काय शिस्त आहे? मग आता सचिन अण्णांच्या पाठी येतो आणि म्हणतो, अण्णा, आपल्या आश्रमात अनेक लोक त्यांच्या मुलांना घेऊन येतील, त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या कल्याणासाठी येतील आणि तुमच्या पाया पडतील. मग महिपत म्हणतो, हा मग त्याचं काय? सचिन म्हणतो, अण्णा हे बघा, आता सचिनने मोबाईलवरती लहान लहान मुलींचे फोटो दाखवले आणि म्हणतो कसा, हे बघा अण्णा, ही एक एक लहान मुलगी खजिना आहे, खजिना. अण्णा, एकेका मुलीची किंमत इतकी येईल की तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकणार. आता सचिनचं हे बोलणं ऐकून अण्णाला राग येतो बरं का, पण तत्पूर्वी त्यांनी अस्मिताचं सीन दाखवलाय. अश्विन अस्मितासाठी गिफ्ट घेऊन आणलाय. तो आधी विचारतो, अस्मिता तू काय करतेस? अस्मिता म्हणते, अरे उद्याचीच तयारी करते, उद्या पहिला दिवस आहे ना जॉबचा. मग अश्विन म्हणतो, उद्या तुझ्या जॉबचा पहिला दिवस आहे ना, हे बघ माझ्याकडनं तुझ्यासाठी. अस्मिता ते गिफ्ट बघते आणि खुश होते. अस्मितासाठी सुंदर अशी पर्स आणली आहे अश्विनने. अस्मिता म्हणते, थँक्यू अश्विन, खूप छान आहे हे. अश्विन म्हणतो, आवडलं का गिफ्ट तुला? आता अस्मिता म्हणते, खूप सुंदर आहे, थँक्यू सो मच. अश्विन म्हणतो, आता हीच बॅग घेऊन जा हा उद्या ऑफिसला, म्हणजे रोजच घेऊन जा. अस्मिता म्हणते, अरे ऑफकोर्स. मग ती जरा टेन्शनमध्ये दिसते. मग अश्विन म्हणतो, काय झालं ग अस्मिताई? मग अस्मिता म्हणते, टेन्शन आहे रे जरा. अश्विन म्हणतो, कसलं? अस्मिता म्हणते, किती नाही म्हटलं ना तरी स्मितला असं ठेवून जायचं घरी, जरा टेन्शन आलंय रे, त्रास होतोय या विचाराचा. आणि नवीन जॉबला कसं होईल, काय होईल? कल्पनाताई म्हणतात, तेवढ्यात त्या येतात आणि म्हणतात, अस्मिता अगदी निश्चिंत मनाने जा, तू काळजी नको करू स्मितची, आम्ही आहोत ना सांभाळायला त्याला. अरे निश्चिंत राहा तू, आम्ही आहोत ना स्मितला सांभाळायला. मग अस्मिता मिठी मारते कल्पनाताईंना. आता इथे महिपत चिडतो बरं का सचिनवर आता या सीन मध्ये आणि म्हणतो, अरे बाबा ए दीक्षित, काय डोकं बिकं फिरलं काय तुझं? अरे काय डोकं बिकं फिरलं का बाबा? पोरीच्या किमती लावतो का? अरे एक वेळेला मर्डर केला तर सुटू शकतो आपण, हे असले धंदे केले ना तर 113% आपण आयुष्यभर जेलासाठी सडणार बघ. सचिन म्हणतो, अण्णा तुम्ही कुठे जेलमध्ये जाणार आहात? तुम्ही या सगळ्यात इन्व्हॉल्व नसणार आहात. या सगळ्यात तुम्ही नाहीये. तुम्ही तुमचं महिपत बाबाचं रूप कंटिन्यू करा आणि तुमचा आश्रम तसाच तसा सुरू राहील. जसा आहे ना अगदी तसा सुरू राहील बरं का. फक्त आश्रमाच्या मागे काय काय घडतंय ना ते कोणालाच कळणार नाही. महिपत म्हणतो, अरे बाबा हे प्रकरण किती महागात पडेल तुला कळतंय का दीक्षित? किती लपव तू, पण आश्रमाचं नाव पुढे येणार म्हणजे येणारच. सचिन म्हणतो, अण्णा मी सगळी सेटिंग केली आहे हो. तुमच्या पायाशी जे राजकारणी आणि मंत्री येतात ना त्यांचा उपयोग करून घेण्याची वेळ आली आहे. आपल्याला कोणी अडवणार नाहीये. महिपत म्हणतो, ठीक आहे सचिन, कल्पना आहे मला, या धंद्यात पाण्यासारखा पैसा आहे, पण लक्षात ठेव पुढे कधीही आश्रमाचं नाव येता कामा नये या सगळ्या प्रकरणात. सचिन म्हणतो, अण्णा नाही येणार, तुम्ही काळजी करू नका, मी हे सगळं काळजीपूर्वक करेल. महिपत बाबाचा आशीर्वाद आहे ना माझ्या पाठीशी असं म्हणून तो आता महिपतला शेक हँड करतो आणि या दोघांचं ठरलंय. पण आता एक सांगू का प्रेक्षकांनो, ठीक आहे आपण हे असले प्रकरण पिक्चर चित्रपटातनं बघतो, वेब सिरीज मध्ये बघतो की कसे कसे धंदे चालतात आश्रमाच्या नावाखाली. या सिरियलच्या माध्यमातून त्यांनी आणलंय आपल्या समोर, पण काही म्हणा प्रेक्षकांनो, ये बात ना हजम होने वाली नाही आहे. तुम्हाला थोडक्यात सांगू का, हा जो प्लॅन आहे ना सचिनचा, आता हा प्लॅन ते वात्सल्य आश्रमावर उलटवणार आहेत आणि हे सगळं सायलीवर शेकणार आहे प्रेक्षकांनो. आणि हे कुठेतरी न पचत नाहीये, मनाला रुचत नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. बघा तर आता आज म्हणूनच म्हणलं सुरुवातीला कांड झालंय आज मालिकेमध्ये. तर बघा आता सायली घरी येणार असते, तत्पूर्वी कल्पनाताई त्या राकेशला सांगतात, अरे मी यांना फोन केला, ते म्हणाले की त्यांना यायला उशीर होणार आहे, उद्या भेटतील ते तुला. आणि हो बोलता बोलता सांगायचं राहिलं की सचिनला तेवढ्यात कॉन्स्टेबल बाईचा फोन येतो. प्रियाची कॉन्स्टेबल बाई असते ना ती, आणि सचिन तो फोन रिसीव्ह करतो आणि प्रियाला भेटायला जातो पुढच्या सीन मध्ये. तेवढ्यात आता इथे सायली अर्जुन येतात बरं का. राकेश विचार करतो आता इथून निघावं लागणार, पण सायली अर्जुन आश्रमात कोणत्या कामासाठी गेले ते कसं कळणार. पण तेवढ्यात सायली सांगते मधुभाऊंच्या तब्येतीविषयी. हे विचारतात, काय ग सायली, काय बरं आहे ना मधुभाऊंना? अस्मिता पण विचारते, काय झालं होतं नक्की त्यांना? सायली म्हणते, मग सांगते सगळं तिथे जे जे झालं ते. आपल्याला आपले सीन दाखवलेत ते पुन्हा एकदा.
ते ऐकल्यानंतर कल्पनाताई म्हणतात, "अरे, म्हणजे सायली तू आता आश्रम चालवायला घेणार का?" सायली म्हणते, "आई तुमची काही हरकत नाहीये ना?" अस्मिता म्हणते, "अगं मम्माची काय हरकत असेल? ते तुझं माहेर आहे ना सायली?" सायली म्हणते, "तेच तर. वात्सल्य आश्रमाने माझ्यासाठी जे काही केलं त्याची परतफेड तर मी करू शकणार नाही, पण एवढ्या वर्षात मला जे मिळालं त्यातलं थोडंसं परत करायची वेळ आली आहे. आणि तसंही मधुभाऊनी ह्या कामासाठी दुसऱ्या कोणावर विश्वास नसता टाकला ना, म्हणून मी घेतली जबाबदारी." अर्जुन म्हणत असतो, "हो, आय एम शुअर. मधुभाऊंनी जसा प्रेमाने आश्रम सांभाळला तसंच सायली पण सांभाळेल, अगदी प्रेमाने." अश्विन म्हणतो, "अरे वा, म्हणजे मधुभाऊ आता टेन्शन फ्री झाले तर." तसंही हे सगळं त्यांना घरच्यासारखंच आहे ना. आणि हो, त्यांची काळजी घ्या बरं, स्ट्रेस त्यांच्यासाठी चांगला नाहीये. विमल म्हणते, "सायलीताई, आश्रमातली मुलं खुश होणार आता, त्यांना तुम्हाला भेटता येणार रोज. सायली आश्रम चालवणार हे राकेशने ऐकलंय आता." पण आता ही अस्मिता म्हणते कल्पनाताईंना, "काय झालं ग मम्मा, तू काही बोलत नाहीयेस, तू आता सायलीने आश्रमात जाऊ नये असं काही विचार करतेस का?" कल्पनाताई म्हणतात, "अगं नाही अस्मिता, तसं नाही. सायली जे करते ते व्यवस्थितच आहे सगळं, पण या अवस्थेत सायलीला हे सगळं." सायली म्हणते, "आई काळजी करू नका, मी या अवस्थेत सगळं काही करू शकते, पण जेव्हा गरज पडेल ना तेव्हाच मी आश्रमात जाईल. हा विषय माझ्या आवडीचा असल्यामुळे मला थकवा येणारच नाही." कल्पनाताई म्हणतात, "बरं बेटा, जे काही करशील ना ते सगळं स्वतःची तब्येत सांभाळून कर. तुला जे करायचंय ते कर. तुला मी अडवणार नाही तुझ्या आवडत्या कामापासून." मग सायली म्हणते, "हो आई, ठीक आहे." मग तेवढ्यात तो राकेश विचार करतो, "अच्छा, म्हणजे ही सायली आश्रम चालवणार तर आता हे सगळं मला कळवायला हवं सचिन आणि प्रियाला." मग लगेच थोडासा विचार करतो हा मनात राकेश आणि सायलीला म्हणतो, "सायली वा, तू घेतलेला निर्णय योग्य आहे, हां, छान आहे. ऑल द बेस्ट फॉर यू." सायली त्याला थँक्यू म्हणते. राकेश म्हणतो, "बरं चल निघतो हं मी, काकांना सांग मी उद्या येईल म्हणून." असं म्हणून राकेश आता निघून गेला. मग कल्पनाताई म्हणतात, "अर्जुन, ए बाबा, आता तुझी जबाबदारी वाढली बरं का. आता तुला सायलीची जास्ती काळजी घ्यावी लागणार आहे." अर्जुन म्हणतो, "हो, म्हणजे काय मम्मा?" अस्मिता म्हणते, "बापरे, ऑलरेडी अर्जुन सायलीच्या डोक्याला ताण करून ठेवतो. आता सायलीची काळजी घ्यायची पुन्हा म्हणजे तिला श्वासच घेता येणार नाही." अर्जुन म्हणतो, "तू पण ना अस्मिताई, काय ग चिडवतेस?" मंडळी, आता सायली खुश आहे बरं का, साहजिक आहे. सायलीवर आश्रमाची जबाबदारी आली म्हणजे म्हणजे हे ट्रॅक मला व्यवस्थित वाटला. सायली पण खुश असते या सगळ्यामुळे. पण आता ना प्रेक्षकांनो, या प्रियाचं नाही हो काही बघा वाटत ते मला, पण आज ते इतकं वेगळं वाटलं ना ते बघायला. बघा आता तो सचिन जातो तिथे जेलमध्ये भेटायला प्रियाला. तेवढ्या ती कॉन्स्टेबल बाई सचिनला म्हणते, "साहेब तुमचा फोन जमा करावा लागेल बरं." सचिन म्हणतो, "का?" ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, "इथले नियम जरा कडक झालेत आता." मग सचिन त्याचा फोन देतो त्या कॉन्स्टेबल बाईकडे. प्रिया तिला बाहेर लक्ष ठेवायला सांगते. आणि मग प्रिया सचिनला म्हणते, "ए सचिन, पुढचा प्लॅन जे ठरवला होता त्याचं काही झालं की नाही? का हाताची घडी घालून बसणार आहात नुसतं?" सचिन म्हणतो, "ए प्रिया, माझ्या हातात काय जादू आहे का? प्लॅन तू सांगशील आणि मी एक्झिक्यूट करेल." प्रिया म्हणते, "अरे बाबा, वेळ दौडून चालणार नाही. ते अर्जुन सायली सापडणार नाहीत ना आपल्या हातात मग." सचिन म्हणतो, "सापडतील ग, मी लक्ष ठेवून आहे त्यांच्या." राकेश लक्ष ठेवून आहे अर्जुन सायलीवर. आणि प्रिया म्हणते, "अरे यार, तू कोणत्या माठाचं नाव घेतलंयस? त्याच्यावर कुठे तू विसंबून राहिलायस? अरे त्याला सांगितलं ना काम की झालं. अरे त्याला सांगितलेलं काम त्याने केलंय का? अरे सायली जिवंत नसती ना मग आज." तेवढ्यात आता सचिनचा फोन वाजला बरं का. ती कॉन्स्टेबल म्हणते, "साहेब तुमचा फोन वाजतोय." सचिन म्हणतो, "मग आता काय करू मी?" आता ती बाई तो फोन घेते आणि म्हणते, "बोला या फोनवर." सचिनला राकेशचा फोन आलाय बरं का. प्रिया म्हणत असते, "अरे यार, हा आता काही 100 वर्ष जगणार आहे का?" सचिनने त्या कॉन्स्टेबल बाईला पुन्हा बाहेर लक्ष ठेवायला सांगितले. आता राकेशचा फोन स्पीकरवर करतो हा सचिन आणि म्हणतो, "बोल राकेश." राकेश म्हणतो, "एक मोठी बातमी आहे." प्रिया म्हणते, "तू काही न्यूज रिपोर्टर आहे का रे? ब्रेकिंग न्यूज वगैरे सांगायला सांग ना पटकन, काय बातमी आहे ते." राकेश म्हणतो, "वात्सल्य आश्रम आता सायली चालवणार आहे म्हणे." प्रिया म्हणते, "का का?" त्यावर राकेश म्हणतो, "तो कोमातून उठलेला माणूस किती दिवस काम करणार आहे? तो मधुभाऊ सांगत होता म्हणे सायलीला की ते वात्सल्य आश्रमाची जबाबदारी सायलीला घे वगैरे, कारण त्यांच्याकडनं आता होत नाहीये म्हणे कामं." प्रियाने ते ऐकलं आणि तिच्या डोक्यात नवीन प्लॅन शिजला. तर अर्जुन सायलीचे सीन बघतोय आपण हा. आणि सायली अर्जुनला खूप उत्साहाने सांगत असते, "मला ना आश्रमाची जबाबदारी घ्यायला खूप आवडेल. पूर्वीपासूनच मला इच्छा होती मधुभाऊंची मदत करायची. मी नोकरी करत होते ना, म्हणून फारसं नाही करता आलं मला. पण आता मी ज्या कारणामुळे हे सगळं स्वीकारतेय ते कारण फारसं चांगलं नाहीये, पण तरी मधुभाऊंना त्रास कमी होईल याचा आनंद आहे." अर्जुन म्हणतो, पण त्यासोबतच सायली, तुला आणि बाळाला ताण होणार नाही हे बघ बरं का." सायली म्हणते, "कसला ताण? आत्ता कुठे मी माझ्या आवडीचं काम करायला लागली आहे. मला नाही येणार स्ट्रेस वगैरे. मधुभाऊंनी जसं सगळ्यांना प्रेमाने आसरा दिला ना, तसं मी सुद्धा सगळं मायेने करणार आहे. मधुभाऊंचं, आश्रमाचं,
म्हणजे मी जसं माझ्या आईवडिलांपर्यंत पोहोचले तसं प्रत्येकाला पोहोचता यावं यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. अर्जुन म्हणतो, ग्रेट सायली, पण सगळे तुझ्यासारखे नशीबवान नसतात. सायली म्हणते, हे तुमचं खरं आहे बरं का, पण ज्यांचं कोणी नाहीये ना अशांसाठी मी असेल ना, मी जीव लावेल सगळ्यांना, निराधारांचा आधार व्हायला मला आवडेल अहो. सायली आता हे सगळं खूप उत्साहाने सांगते बरं का अर्जुनला. साहजिक आहे प्रेक्षकांनो, मी तेच म्हणते की सायलीला हे सगळं करायला नक्कीच आवडेल, पण आता या प्रियाचं काय यार, मध्ये मध्ये प्रिया आता मोठ्याने हसायला लागते बरं का. सचिन म्हणतो, हसायला काय झालं तुला प्रिया, आणि ती सायली आश्रम सांभाळणार यात हसण्यासारखं काय आहे ग. प्रिया म्हणते, काय रे सचिन, तुला थोडी सुद्धा दूरदृष्टी नाहीये का रे, थोडी पण नाहीये का रे. सचिन म्हणतो, काय काय झालं. प्रिया म्हणते, अरे सायलीने आश्रम चालवायला घेणं म्हणजे आपल्यासाठी मोठी संधी आहे. अरे ती करेक्ट वेळेला आली आहे बघ. नाही, असले फालतू प्लॅन आपण करत बसलो असतो, पण सायलीने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय सचिन. आपल्याला चालायला वाट करून दिलीये तिने. सचिन म्हणतो, ए प्रिया तू काय बोलतेस, मला काही कळत नाही हा. प्रिया म्हणते, तो आश्रम चालवून त्या सायलीला अनाथांचा नाथ व्हायचंय ना, आता या अनाथांचा वापर करून अर्जुन सायलीला आपण उद्ध्वस्त करायचं. सचिन म्हणतो, अगं पण कसं. प्रिया आता सचिनला म्हणते, मी काय सांगते ना ते नीट ऐक सचिन. आता तिने जो प्लॅन ऐकवलाय तो आपल्याला ऐकवला नाहीये, तो सचिनलाच ऐकवलाय तिने. हा प्लॅन आपल्याला आता उद्या एक्झिक्यूट होताना दिसणार आहे. आणि मला जे वाटलं होतं ना तेच झालंय बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे तुम्हा सगळ्यांचा पण तोच अंदाज होता. ती जी नवीन मालिकेत हिरोईन आली ना, आता ती या मधुभाऊंच्या आश्रमात प्लॅन होणार आहे आणि ती प्रियाला सगळ्या खबरा देत राहणार आहे मधुभाऊंच्या आश्रमातल्या. आता अर्जुन सायली हिशोब बघत असतात आश्रमाचे. सायली म्हणते, बघा ना मधुभाऊंना उगाच नाही टेन्शन आलं, बघा हे आश्रमाचे हिशोब, बघा ना किती खर्च आहे. अर्जुन म्हणतो, हो सायली, आश्रमाचे इन्कम कमी आणि खर्च जास्ती आहे. सायली म्हणते, पूर्वी मधुभाऊ, मी, कुसुमताई आम्ही सगळे मिळून हे सगळं म्हणजे बघायचो, पण कुसुमताईचा तसा व्यवसाय चांगला चाललाय, पण आश्रमाचा डोलारा खूपच वाढलाय हो, तिला एकटीला कसा झेपणार तो. अर्जुन म्हणतो, मधुभाऊंना डोनेशन मिळायचं ना सायली आधी आश्रमासाठी. सायली म्हणते, हो पण त्यांना खूप अनेक संस्थांमध्ये जाऊन स्वतःचे पाय झिजवावे लागले, तिथे जाऊन त्यांना मागावं लागलं, पण आता वयोमानाने हे शक्य आहे का त्यांना. अर्जुन म्हणतो, मग सायली आश्रमाला जर आपण NGO मध्ये कन्वर्ट केलं तर. नाही म्हणजे आपल्याला डोनेशन मिळत राहतील ना त्यामुळे, आणि आश्रमाचा खर्च पण चांगला चालेल. सायली म्हणते, म्हणजे आपण हे सगळं करू NGO वगैरे, पण काय काय करावं लागतं त्यासाठी, मी बोलू का मधुभाऊंशी. अर्जुन म्हणतो, हे बघ सोपी पद्धत आहे. आता अर्जुनने सायलीला लॅपटॉपवर काहीतरी दाखवलंय, त्याची काय काय प्रक्रिया असते NGO करायची वगैरे. अर्जुन आणि सायली खरंच खूप चांगलं काम करताय बरं का प्रेक्षकांनो, कौतुकास्पद आहे हे सगळं, पण त्यात आता हे मध्ये खडे टाकणारे पुष्कळ आहेत ना त्यांच्या मागे. सचिन आता प्रियाला म्हणत असतो, वा ब्रिलियंट माइंड आहे प्रिया तुझं, सगळे थोर व्यक्ती सारखे विचार करतात, हे बरोबर आहे, खरंच निघालं हे शेवटी. प्रिया म्हणते, म्हणजे. सचिन लगेच म्हणतो, मी पण असंच काहीतरी करून पैसे कमवायचा विचार करत होतो, त्यात तू मला अर्जुन सायलीला कसं अडकवायचं हे शिकवलंयस. प्रिया म्हणते, मला नीट कळेल असं शिकवशील, सांगशील का नीट. आता या सचिनने पुन्हा तिलाही छोट्या मुलींचे फोटो दाखवले बरं का. प्रिया म्हणते, हे काय आहे सगळं. सचिन म्हणतो, अगं अण्णांच्या आश्रमामध्ये आई वडिलांसोबत येणाऱ्या अशा मुली आहेत, यांची इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंमत खूप आहे आणि डिमांड पण भरपूर आहे बरं का, आणि पैसे पण मिळतील. आता सचिनचं एक इमॅजिनेशन दाखवलं त्यांनी प्रेक्षकांनो, की सचिन आता या लहान लहान मुली विकून पैसे कमवेल असं त्याने एक इमॅजिनेशनमध्ये प्रियाला सांगितलंय. पण प्रेक्षकांनो, आता हे सगळं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे वात्सल्य आश्रमावरती उलटणार आहे. प्रिया त्याला आता काय सल्ला देते ऐका. हे सगळं ऐकल्यानंतर हे ऐकायला खूप चीप वाटतंय ना प्रेक्षकांनो, पण आता हे सगळं बऱ्याच ठिकाणी होत असतं, तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून बघताय, पण TTM मध्ये हे दाखवताय हे रुचत नाहीये बरं का मनाला. प्रिया आता ते सगळं ऐकते आणि सचिनला म्हणते, नाही नाही अजिबात असं करू नकोस बरं का. हा सचिन म्हणत असतो, अगं या मुली आपण गायब करू आणि त्याचा दोष आपण अर्जुन सायलीवर टाकू ना आणि पैसे आपल्या खिशात घालू. प्रिया म्हणते, नाही नाही सचिन असा विचार पण करू नकोस बरं का, तू काही झालं तरी अशी चूक करू नकोस तू, मी सांगते तोच प्लॅन फॉलो कर, ऐक माझं. हे बघ सचिन, अण्णांच्या आश्रमात ज्या मुली येतात ना, त्यांचे आई वडील येतात, कुटुंब असतं त्यांचं, त्या मुली गायब झाल्या ना तर शोधाशोध सुरू होऊ शकते. तुला पैसाच कमवायचा आहे ना, तर अशा मुली शोध ज्या गायब झाल्या तरी तुला प्रश्न विचारायला कोणी येणार नाही, आणि अशा मुली फक्त आणि फक्त तुला वात्सल्य आश्रमातच मिळतील. आणि तसंही वात्सल्य आश्रमात खुट्ट जरी झालं त्याला जबाबदार सायलीच असणार आहे इथून पुढे. आता सचिन तिची ती आयडिया ऐकतो आणि म्हणतो, माइंड ब्लोईंग आहे यार तू प्रिया, अरे आता माझ्या लक्षात येत आहे, साक्षी तुझं नेहमी का कौतुक करते, तुझं डोकं जबरदस्त चालतं हा प्रिया, सॉलिड, असं म्हणून तो हसायला लागतो. प्रिया म्हणते, अरे आता फक्त ट्रेलर आहे, एकदा का आपल्या या आयडिया प्रत्यक्षात उतरल्या ना की मग बघ,
तो नागोबा, साक्षी, प्रत्यक्ष मैपत शिकरे सुद्धा म्हणतील मला येऊन, नको ग नको, अगं ए प्रिया त्या सायलीचे इतके हाल करू नको ग, बिचारीला सोडून दे ग, असं काहीतरी प्रिया कपटी विचार करते बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की अनाथ ज्या मुली असतात ना त्यांना उचलायचं सचिनने. अरे देवा प्रेक्षकांनो, म्हणून म्हणलं काय चाललंय कळत नाही आता मला सुद्धा. पण तरी त्यांनी आता हे सगळं कसं कसं एक्झिक्यूट केलं हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये दिसेलच. अर्जुनने इकडे सायलीला एक सुंदर प्लॅन सांगितला आहे एनजीओचा. सायली ते सगळं ऐकते आणि तिला खूप छान वाटतं. ती अर्जुनला म्हणते, अरे वा, म्हणजे आपण आणखीन निराधार माणसांना मदत करू शकतो. तर कुठल्याही फायद्याशिवाय माणसांना जीव लावण्यातच खरं माया आहे, नाही पैशाशिवाय कुठली अडचण येता कामा नाही तिथे. अर्जुन म्हणतो, नको टेन्शन घेऊस, आता तुला जी मदत लागली ती मदत करायला मी आहे ना. सायली म्हणते, माझा विश्वास आहे अहो तुमच्यावर, म्हणून एवढी मोठी मजल मारते मी. तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी वात्सल्य आश्रम फक्त माहेर नाहीये, मला जगवणारी जागा आहे ती. अपघातानंतर माझी स्थिती अशी झाली होती की काय करावं काय नाही ते कळत नव्हतं. मला तर साधं माझं नाव पण सांगता येत नव्हतं. आणि या परिस्थितीत मी मधुभाऊंच्या ऐवजी दुसऱ्या कोणाच्या हाती लागले असते तर काय झालं असतं. त्यावेळेला मधुभाऊ माझे वडील झाले आणि अशाच आश्रमासाठी मला काहीतरी करता येतंय हे माझं भाग्यच आहे. अर्जुन म्हणतो, त्या आश्रमाने त्या घराने मला माझी बायको आणि माझं लहानपणीची मैत्रीण परत दिली आहे. आता त्या घराला थँक्स म्हणायचा मला चान्स मिळतोय सायली, आणि मी ते करणार आहे. असं म्हणून हे दोघे पण एकमेकांचा हात हातात देतात आणि ठरवतात वात्सल्य आश्रमासाठी स्वतःला झोकून द्यायचं. अर्जुन आणि सायलीचा काही दोष नाहीये बरं का प्रेक्षकांनो, ते दोघे अगदी नेटाने त्यांचं काम करणार आहेत. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजडली आहे आणि सायली आश्रमात जाण्यासाठी निघाली आहे. पण तत्पूर्वी सायलीने सगळ्यांचा स्वयंपाक करून ठेवला आहे बरं का. विमल म्हणत असते, अहो सायलीताई असं काय करता, मी करते ना, तुम्ही आराम करा, मी भरते डब्बे. पण सायली म्हणत असते, अहो विमलताई मी सगळ्यांचे डबे भरून ठेवते हो. अर्जुन येतो तिथे तेवढ्यात आणि म्हणतो, अरे वा सायली, बायको मोड ऑन वाटतं. अश्विन आणि अर्जुन सुद्धा निघालेत आता ऑफिसला. सायली म्हणते, बसा बसा, चहा कॉफी आणते. कल्पनाताई येतात आणि म्हणतो, अगं बाई सायली तू कशाला करू लागली हे सगळं, मी केलं असतं ना. विमल म्हणते, बघा ना वहिनी, मी केव्हाच सांगू लागले त्यांना आराम करा, पण ते ऐकतच नाहीयेत. सायली सगळ्यांची तयारी करून ठेवते बरं का प्रेक्षकांनो. आता सायलीचा उद्देश बरोबर आहे. सायली म्हणत असते अर्जुनला, आधी घ्या कॉफी घ्या, अस्मिता तू पण घे. आता अस्मिताचा सुद्धा पहिला दिवस आहे बरं का आज जॉबचा मंडळी. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली कशाला करत बसलीस बेटा हे सगळं. सायली म्हणते, अहो मी आज दिवसभर आश्रमात असणार आहे आई, तुम्ही गोलूला सांभाळणार आहात, तुम्हाला दिली आहे ना जबाबदारी, मग तुम्ही स्वयंपाक कराल का गोलूला सांभाळ. तेवढ्यात अश्विन म्हणतो, वहिनी तू घरात असताना दुसऱ्या कोणाला काम करायचा चान्सच मिळणार नाही बघ. सायली म्हणते, बरं. अर्जुन म्हणतो, बरं चल मी निघतो हा बायको. अस्मिता म्हणते, कॉफी छान झाली ग सायली. एक सकाळची गडबड दाखवली त्यांनी या सीनमध्ये. तर बघा आता शेवटचं सीन तुम्ही बघत आहात. सायली आता अर्जुनला म्हणते, डब्बा खा बर का, कामात अडकले म्हणून जेवायला वेळ मिळाला नाही असं म्हणू नका. अर्जुन म्हणतो, हो बाबा अजिबात नाही, माझ्या लंच ब्रेकमध्ये तुझा फोन येईलच ना. सायली डब्बा देते अश्विनला आणि म्हणते, भाऊजी तुम्ही पण जेवा हा, वेळेत सावकाश जा. सायली आता अर्जुनला आणि अश्विनला निरोप देते आणि आता अस्मिताला म्हणते, थांब अस्मिता 2 मिनिटं तू. आणि अस्मितासाठी तिने दही साखर आणले आणि अस्मिताचा पण डब्बा रेडी केलाय. अस्मिता म्हणते, अगं ये सायली, अगो किती धावपळ करतेस. सायली म्हणते, हे घे, तुझा पहिला दिवस आहे ना आज जॉबचा, दही साखर घे. अस्मिता म्हणते, अगं 1 मिनिट तू पण घे. आता अस्मिता तिला पण दही साखर देत म्हणते, तुझाही पहिलाच दिवस आहे ना आश्रमाचा कामाचा, ऑल द बेस्ट तुला पण. सायली म्हणते, आई मी आता निघते हा. कल्पनाताई म्हणतात, अगं ए बाई विमल, सायलीचा पण डब्बा तयार कर ग, तिलाही निघायचंय. मग सायली म्हणते, आई मी माझ्या माहेरीच चालली आहे, मला कशाला डबा हवाय. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई सायली, कामासाठी तू कुठे बाहेर गेलीस तर डबा नको का असायला हवा सोबत. आणि हे बघ सायली, उन्हातानात फिरू नकोस, काळजी घे तब्येतीची. सायली म्हणते, हो आई बरं. विमल डब्बा देते आणि सांगते की सगळा संपवा हां. सायली आता निघाली आहे बरं का प्रेक्षकांनो. सायली आता वात्सल्य आश्रमात जायला निघते. ती खुश असते खूप आणि तेवढ्यात तिला रस्त्याने एक भाजीवाला दिसतो, म्हणून ती तिची गाडी 4 व्हीलरमध्ये चालली आहे. ती गाडी थांबवते तिथे त्या गाडी म्हणजे भाजीवाल्याच्या गाडीजवळ. तेवढ्यात आता तिला समोरून एक मुलगी येताना दिसते बरं का. आणि ती मुलगी अशी रडत असते, घाबरत असते. ही तीच मुलगी आहे जी प्रियाने प्लॅन केली आहे, परवा जेलमध्ये दाखवली ना, हीच ती हिरोईन. आणि आता सायली भाजी घेणार, तेवढ्यात तिला ही मुलगी दिसते, ती रडत असते आणि तिच्या मागून एक भरधाव गाडी येत असते वेगाने, तिला टक्कर देणार असते ती गाडी, असं प्रथम दर्शनी दिसतंय. सायलीचं अचानक लक्ष जातं आणि सायली जोरात ओरडते, अगं ए बाजूला सरक.
आणि मंडळी या थरारावर त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला बरं का. आता पुढच्या प्रोमोत त्यांनी काय दाखवलंय की ही जी मुलगी आहे ना ती वात्सल्य आश्रमामध्ये आसरा घेते. मधुभाऊ तिला म्हणत असतात, बेटा तू आता इथेच राहा, हं, काळजी करू नकोस, हे तुझंच घर समज. आणि अर्जुनने सायलीसाठी मोतीचूरचे लाडू केलेत अगदी आनंदाने आणि प्रेमाने. तो सायलीचे डोहाळे पुरवणारे. आता सायलीला मोतीचूरचे डोहाळे झालेले असतात म्हणून अर्जुन आता ते बनवतो बरं का मोतीचूरचे लाडू. पण नेमकं ते जे डाळीचं पीठ असतं ना तर त्याची तारीख निघून गेलेली असते, एक्सपायर झालेलं असतं ते पीठ. हे कल्पनाताई बघतात आणि सायलीला ते लाडू खाल्ल्यामुळे उलट्या सुरू होत. सायली ते मोतीचूरचे लाडू अगदी आवडीने खाते बरं का, ते खूप छान झालेले असतात. पण आता अर्जुनलाही माहिती नसतं आणि सायलीलाही माहिती नसतं की ते एक्सपायर झालेलं आहे पीठ. आणि इकडे प्रिया सचिनला फोन लावते पुन्हा जेलमधनं आणि सचिनला म्हणते काही गोष्टी मॅनेज कर सचिन म्हणतो मॅनेज तर कराव्याच लागतील. आणि आता प्रियाने पाठवलेला जो मोहरा आहे वात्सल्य आश्रमात तो सायलीला बर्बाद करायला कारणीभूत ठरतो का हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेल. मंडळी मलाही हा ट्रॅक रुचत नाहीये, पण आता मालिका आहे ती चालवायची आहे त्यांना आणि आपल्याला जे आवडतं ते आपण घ्यायचंय आणि बाकीचं सोडून द्यायचंय. जसं मालिकेत दाखवतात प्रेक्षकांनो अशा विघातक गोष्टी वगैरे वगैरे तशा समाजात कुठे ना कुठे असतातच. मालिकेच्या माध्यमातून आपल्याला प्रखरपणे ते जाणवतंय. या गोष्टी आपल्याला रुचत नाही म्हणून आपण विरोध करत असतो या गोष्टीला. पण समाजात चाललेल्या गोष्टींना कसा बरं आपण विरोध करणार प्रेक्षकांनो. असो, अर्जुन आणि सायलीचा उद्देश मात्र चांगला आहे ना, यातच आनंद आहे असं म्हणायला हरकत नाहीये. बघूयात पुढे काय काय घडेल. तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज मनापासून लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटा उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन. मंडळी तोपर्यंत काळजी घ्या बरं का स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.